दृश्यामध्ये दिसणारा हा व्हिडिओ आपण सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल झाल्याचं पाहिलं असेल आणि हा व्हायरल व्हिडिओ आहे तो म्हणजे नाशिकच्या शालीमार परिसरातील रिक्षा चालकानं या कार चालकासोबत हुज्जत घातल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येतोय। हा प्रकार नेमका कशामुळे घडला याची ठोस माहिती नसली तरी प्राथमिक तपासानुसार कारचा रिक्षाला धक्का लागल्याच्या कारणावरून हा वाद उफाळल्याचं बोललं जात आहे। या व्हिडिओमध्ये कार चालक आणि त्याच्यासोबत असलेली एक मुलगी माफी मागताना दिसत आहे, मात्र तरीही रिक्षा चालक आक्रमक होत धमकावत असल्याचं स्पष्ट दिसतंय। दरम्यान या घटनेबाबत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाहीये, मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्यानं या घटनेची दखल घेत भद्रकाली पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी सविस्तर माहिती जाणून घेत याबाबत कारवाई करण्याचे आदेश भद्रकाली पोलिसांना दिलेले होते। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार यांनी केलेल्या तपासानुसार संबंधित रिक्षा चालकाची चौकशी करून त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याचं नाव मजहर अनवर खान असं असून घटनेची संपूर्ण चौकशी करून त्याच्यावर कलम 126 प्रमाणे 351, 352, 324 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार यांनी दिली आहे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार, भद्रकाली पोलीस स्टेशन। काल दिनांक 14/3/2025 रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये शालीमार मार्केट या ठिकाणी एक ऑटो रिक्षा चालकाने एक स्विफ्ट कार अडवून त्यामध्ये बसलेल्या काही इसमास हुज्जत घालून त्याला शिवीगाळ व दमदाटी केली होती। सदरबाबतचा व्हिडिओ हा आज रोजी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर प्रसारित होत होता। त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब यांनी सदर घटनेबाबतची सविस्तर माहिती घेऊन सदरचा कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने आम्ही सदर घटनेची माहिती घेतली असता सदर ऑटो रिक्षा चालक हा सदरचा ऑटो चालकाचे नाव हे मजहर अनवर खान असे असल्याचे माहिती मिळून आली। त्यामुळे आम्ही सदर घटनेची संपूर्ण माहिती घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 100/2025 कलम 126(2), 352, 351(2)(3), 324(4) व 325 भारतीय न्याय संहिता याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच सदर गुन्ह्यातील आरोपीतास देखील आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून यामध्ये कारमधील मुलीसह कार चालक देखील या रिक्षा चालकाची माफी मागताना दिसत आहे। तरी देखील या रिक्षा चालकावर त्याचा तीळ मात्र परिणाम झालेला दिसत नाहीये। तो त्याच्या आक्रमकतेवर ठाम आहे। कारचा रिक्षाला धक्का लागला असेलही, मात्र कार चालक रिक्षा चालकाची इतक्या जीवाच्या आकांताने माफी मागतोय। तिथे असलेले इतर लोक देखील कारमध्ये लेडीज आहे म्हणून त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र तरी देखील हा रिक्षा चालक त्याची अरेरावी दादागिरी कमी करायला तयार नाहीये। त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या रिक्षा चालकाला आता आपला खाक्या दाखवत त्याची दादागिरी अरेरावीची भाषा कमी करावी अशी अपेक्षा आता नागरिक व्यक्त करत आहेत। लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक।